समोर येते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भुजबळ यांनी एकाच विमानातून प्रवास केलेला आहे। नाशिकमध्ये आज केंद्र सरकारच्या इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅबचं केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ होतोय आणि याच कार्यक्रमाला जात असताना त्यांनी एकत्र प्रवास केलेला आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात। प्रांजल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। प्रांजल, ऋतुजा, आपण बघितलं तर नाशिकमध्ये आज इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅबचं उद्घाटन हे होतंय। नाशिकच्या शिलापूर जवळ हा कार्यक्रम होतोय। दरम्यान आपण बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी जो काही वाद बघायला मिळतोय आरक्षणावरून खरतर लढाई ही खरतर सुरू आहेत आणि असं सर्व काही असताना आज देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांनी एकत्रित प्रवास देखील केलेला आहे। आता ते कार्यक्रम स्थळी देखील दाखल झालेले आहेत। दरम्यान हा जो कार्यक्रम आहे तिथे देखील महायुतीतील अंतर्गत वाद खरंतर सवटावर आल्याचं बघायला मिळतंय। अंतर्गत जो काही वाद आहे तो खरंतर उफाळून आलेला आहे। श्रेयवादाची लढाई बघायला मिळते, कारण हा जो टेस्टिंग लॅबचा कार्यक्रम होतोय तो छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत होतोय आणि कुठेतरी भुजबळ हे श्रेयवाद हे करतायत, हे सर्व काही काम आहेत ते माझ्या हस्ते झालेलं आहे असं हेमंत गोडसे जे शिवसेनेचे माजी खासदार आहेत त्यांनी म्हटलंय। पत्रकार परिषद त्यांनी घेत भुजबळांचा जाहीर निषेध देखील नोंदवला होता। त्यामुळे एकंदरीतच फडणवीसांच्या हस्ते होणारा हा जो कार्यक्रम आहे तो चर्चेत ठरलेला आहे। आता यावरती भुजबळ नक्की काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। एकंदरीत आजच्या या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवरती चोख पोलीस बंदोबस्त देखील तैनात हा करण्यात आलेला आहे, कारण भुजबळ इथे आहेत आणि एकंदरीत जो काय आरक्षणाचा सर्व सध्या मुद्दा सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी देखील खबरदारी घेतल्याचं बघायला मिळत आहे। अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। इथे एक छोटासा ब्रेक घेतोय। पाहत रहा एनडीटीव्ही मराठी। हे आहे एनडीटीव्ही आणि आपण पाहत आहात एनडीटीव्ही मराठी।